विभागाचे सर्व विद्यार्थी, शिक्षक बंधू भगिनी, आज अभियंता दिन आपण आपल्या प्रशासनातून साजरा करतोय. म्हणूनच मी या सर्वांचं या ठिकाणी उपस्थित असल्याबद्दल स्वागत करतोय. आणि आपण आपल्या लक्षामध्ये ठेवलं असतो ज्युनियर कॉलेज HSC वोकेशनल विभागाच्या वतीनं अनेक कार्यक्रम या शैक्षणिक वर्षामध्ये राबवलेले आहेत. त्यापैकीच आजचा एक महत्त्वपूर्ण कार्यक्रम म्हणजे इंजिनियर्स डे, अभियंता दिन. मित्रांनो, आपल्या देशाच्या विकासात अनेक मान्यवरांनी, महान व्यक्तींनी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. परंतु त्यापैकी काही मान्यवरांनी ज्यांचं कार्य देशाला प्रासंगिक, मी असं पण म्हणेल आंतरराष्ट्रीय पातळीवर गाजलं, किंवा त्यांनी आपल्या देशातील तज्ञांनी, अभियंत्यांनी आंतरराष्ट्रीय पातळीवर आपलं नाव लौकिक मिळवला, असे जे मान्यवर आहेत त्यांचा जन्मदिवस आपल्या देशात आपण प्रामुख्याने विशेष दिन म्हणून साजरा करतोय. त्यापैकी काही महान व्यक्तींचा या ठिकाणी उल्लेख करावा लागेल. 14 नोव्हेंबर आपल्या देशाचे स्वतंत्र भारताचे पहिले पंतप्रधान पंडित जवाहरलाल नेहरू यांचा जन्मदिवस आपण प्रामुख्याने बालदिन म्हणून साजरा करतोय. 15 ऑक्टोबर आपल्या देशाचे माजी राष्ट्रपती आणि थोडं सायंटिस्ट, एक आदर्श व्यक्तिमत्व माननीय APJ अब्दुल कलाम यांचा जो जन्मदिवस आहे तो आपण वाचन प्रेरणा दिन म्हणून साजरा करतोय. आणि त्यापैकी ज्यांचा आज जन्मदिवस आहे ते म्हणजे भारतरत्न डॉक्टर सर विश्वेश्वरय्या विश्वेश्वरय्या, जागतिक कीर्तीचे अभियंते, महान व्यक्तिमत्व ज्याने देशाला तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरती अत्यंत महत्त्वाची या क्षेत्रामध्ये दिशा दिली, असे महान व्यक्तिमत्व ज्यांचा जन्मदिवस, ज्यांच्या कार्याचा आढावा आपल्याला करावा, ज्यांच्या कार्याचा गौरव व्हावा या दृष्टीने देशभर हा दिन साजरा करण्यात येतोय. त्यास आपले लक्षमंडळातील ज्युनियर कॉलेज HSC विभाग किंवा आपली संस्था आपल्याला करू शकत नाही. आणि म्हणून आपण आज अभियंता दिन या ठिकाणी आपल्या संस्थेच्या वतीनं, संस्थेतील वेगवेगळ्या विभागांच्या वतीनं आपण साजरा करत आहोत. विशेष म्हणजे 15 सप्टेंबर हा अभियंता दिन म्हणून जर देशभर साजरा करतोय, आपण या ठिकाणी करतोय, या ठिकाणी आपल्याला परिचय करून देत आहेत आपल्या HSC वोकेशनल विभागाचे उपप्राचार्य माननीय BL कुंभार सर. लक्ष्मणराव किर्लोस्कर विद्यामंदिर पलूस ज्युनियर कॉलेज HSC वोकेशनल विभाग यांच्या वतीनं आज जागतिक अभियंता दिन साजरा करण्यात येत आहे. यासाठी जे प्रमुख पाहुणे आलेले आहेत, आपल्या शाळेचे माजी विद्यार्थी, आपल्या प्रशासनाचे माजी विद्यार्थी निखिल अनिल कुमार लाड, त्यांचं गाव मूळ गाव कुंडल, ते BE मेकॅनिकल झाले, त्यानंतर MTech झाले आणि ते आता सध्या BARC भाभा ॲटॉमिक रिसर्च सेंटर या ठिकाणी सायंटिस्ट म्हणून, ज्युनियर सायंटिस्ट म्हणून रुजू झालेले आहेत. त्यांना 2017ला ज्युनियर यंग सायंटिस्ट अवॉर्ड हा गव्हर्नमेंट ऑफ इंडिया मार्फत मिळालेला आहे. इथून पुढच्या कालावधीसाठी, पुढच्या आयुष्यासाठी त्यांना मी शुभेच्छा देतो आणि आजचं बराचसं काम थांबतो. धन्यवाद कुंभार सर. यानंतर आज ज्यांचा जन्मदिवस आपण साजरा करत आहे अभियंता दिन म्हणून, ते भारतरत्न डॉक्टर सर विश्वेश्वरय्या यांच्या प्रतिमेस अभिवादन करण्यासाठी मी आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे माननीय निखिल लाड यांना विनंती करतो की त्यांनी प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करावं. फोटो काढायला विचार मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांना सुद्धा विनंती आहे की त्यांनी डॉक्टर M विश्वेश्वरय्या यांचं प्रतिमेचं अभिवादन पूजन करून त्या ठिकाणी सर्वांनी सहभाग घ्यायचा आहे. आजच्या प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात येत आहे. एक महान अभियंत्यांचा सन्मान या ठिकाणी यंग सायंटिस्ट इंजिनिअरिंग निखिल लाड यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून त्यांना अभिवादन करण्यात येत आहे. त्यानंतर आपल्या संस्थेच्या मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन
सन्माननीय प्राध्यापक एम ए पाटील सर, त्याचबरोबर उपप्राचार्य कुंभार सर, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य बागे सर आणि इतर सर्व मान्यवर प्रतिमेस अभिवादन करते. भविष्यात आम्हाला संधी द्या. आज ज्या पद्धतीने निखिल लाड यांचा या ठिकाणी सत्कार होतोय, पुढच्या वर्षी किंवा येत्या काळात आपल्यामधून निश्चित या ठिकाणी व्यासपीठावर यावेत आणि आम्हाला आमच्या संस्थेला संधी द्यावी आपला सत्कार करण्याचा, अशी मी अपेक्षा व्यक्त करतोय. यानंतर विचार मंचावरती जे प्रमुख मान्यवर आहेत त्यांचे सत्कार या ठिकाणी संपूर्ण होतो आहे. मी आपल्या ज्युनियर कॉलेजच्या प्राध्यापिका सानप मॅडम आणि HSC वोकेशनल विभागाच्या प्राध्यापिका शिंदे मॅडम यांना विनंती करतो, त्यांनी विचार मंचावरती उपस्थित सर्व मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करावा. त्यामध्ये प्रामुख्याने आपल्या कॉलेजचे प्राचार्य सावंत सर, मॅनेजिंग कमिटीचे चेअरमन प्राध्यापक एम ए पाटील सर, ज्युनियर कॉलेजचे उपप्राचार्य पागे सर, HSC वोकेशनल विभागाचे उपप्राचार्य कुंभार सर, आपल्या प्रशालेच्या उपमुख्याध्यापिका सौ कुलकर्णी मॅडम, आपल्या प्रशालेचे पर्यवेक्षक मान्य दळस सर आणि विशेष म्हणजे आज आपल्या प्रमुख पाहुण्यांच्या समेत जे दुसरे पाहुणे आलेले आहेत ते सन्माननीय ऋतुराज पवार यांचा पण या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. सानप मॅडम, शिंदे मॅडम यांना विनंती की त्यांनी आज हे आपले दुसरे पाहुणे आहेत त्यांचा पण या ठिकाणी सत्कार करावा. ऋतुराज पवार. विचार मंचावरील सर्व मान्यवरांचा या ठिकाणी सत्कार संपन्न होतोय. या कार्यक्रमासाठी उपस्थित प्रामुख्याने ऋतुराज पवार आले आहेत, त्यांचा पण सत्कार या ठिकाणी संपन्न झाला आहे. यानंतर विशेष बाब अशी 1975 ला आपल्या ज्युनियर कॉलेजची स्थापना झाली आणि त्यापूर्वी आपल्याकडे टेक्निकल विभाग होता. 1986 मध्ये आपल्याला बायफोकल, त्याला आपण द्विलक्षीय अभ्यासक्रम म्हणतोय, तुम्ही त्याला टेक्निकल म्हणता, सायन्स टेक्निकल, वेगवेगळे शब्द आपण वापरतोय. आणि या विभागातून प्रामुख्याने आपण गेल्या 1986 पासून 2021 पर्यंत अनेक नामवंत अभियंते तयार केले आहेत. या नाम देशात आणि परदेशात उच्च पदस्थ आहे, नामवंत चांगलं नाव लौकिक मिळत आहे आणि हे आपल्या प्रशालेची किंवा कॉलेजच्या दृष्टिकोनातून अभिमानाची बाब आहे. आणि असे अभियंते घडविणारे आपल्या ज्युनियर कॉलेजचे जे प्राध्यापक मंडळी आहे त्यांचा पण या ठिकाणी आपण सन्मान करणं आवश्यक आहे, का ज्यांच्यामुळे आज निखिल लाड सारखे वक्ते किंवा यंग सायंटिस्ट आपल्या विचार मंचावर येऊ शकले. असे अनेक आहेत ते आपले SR भंडारे सर यांचा सत्कार करा. SR भंडारे सर. तसेच HSC वोकेशनल विभागाकडे 4 आपल्याकडे अभियांत्रिकी कोर्सेस आहेत आणि 2 कॉमर्स गटाचे आणि 2 ॲग्रिकल्चर गटाचे. पण मगाशी बोलल्याप्रमाणे आपण कार्यक्रमाचं स्वरूप आणि वेळेचं भान ठेवून आपण प्राथमिक स्वरूपामध्ये घेतोय. त्यामुळे इलेक्ट्रिकल टेक्नॉलॉजी विभागाचे प्राध्यापक कुंभार सर यांना विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारावा. निखिल लाड आजचे पाहुणे यांना विनंती की त्यांनी कुंभार सरांचा सत्कार करावा. तसेच ॲटोमोबाईल टेक्नॉलॉजीचे प्राध्यापक, ज्येष्ठ प्राध्यापक AJ माने सर यांचा पण या ठिकाणी सत्कार संपन्न होतो आहे. सर पुढच्या वर्षी कदाचित या कार्यक्रमाला अधिकृत नसतील, सेवानिवृत्त होणार आहेत, त्यामुळे माने सरांना शुभेच्छा आणि त्यांचा सत्कार आज प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते या ठिकाणी संपन्न करतो आहे. तसेच आपल्याकडे जो टेक्निकल विभाग आहे त्या टेक्निकल विभागामध्ये प्रामुख्याने सहाय्यक अभियंता आमचे पाकरे सर, त्यांना मी विनंती करतो की त्यांनी सत्कार स्वीकारावा. लाड साहेबांना विनंती की त्यांनी आमच्या तांत्रिक विभागाचे सहाय्यक अधिव्याख्याता पाकरे सरांचा सत्कार करावा. त्यानंतर तांत्रिक विभागाचे श्री SR पाटील सर त्यांना पण विनंती करतो, हे पण पुढच्या वर्षी 15 सप्टेंबर कदाचित त्या सेवानिवृत्तीमुळे हजर राहू शकणार नाहीत, त्यामुळे त्यांचा या ठिकाणी आपण प्राथमिक स्वरूपामध्ये सन्मान करतोय. प्रमुख पाहुण्यांना विनंती की श्री SR पाटील सर यांचा सत्कार करा. आणि ज्यांनी फलक लेखन केलं, आजच नाही अनेक वर्षापासून जे फलक लेखन करतात आणि व्हॉट्सअप ग्रुपला ज्या ज्या वेळेस असे कार्यक्रम असतात सांस्कृतिक, तेव्हा त्या प्रकारची
कलाकृती करून ते मुद्दाम पाठवतात, भरपूर वेळ देतात असे आमच्या प्रशालेचे कला शिक्षक, मनापासून काम करणारे, प्रामाणिक काम करणारे आणि फलक लेखन करताना सन्माननीय मुख्याध्यापकांनी जबाबदारी न मानणारे त्यांचा पण या ठिकाणी सत्कार होतो आहे. मी आजच्या प्रमुख पाहुण्यांना विनंती करतो की आमच्या प्रशालेचे कला शिक्षक सन्माननीय शिंदे सर यांचा सत्कार करावा. यानंतर सर्वांचा सत्कार या ठिकाणी संपन्न झालेला आहे. वेळेची मर्यादा ठेवून अनेक अभियंते आपल्याकडे आहेत, पण सर्वांचा सत्कार घेणं या ठिकाणी आपल्याला शक्य झालं नाही. त्यामुळे मी प्रशासनाच्या वतीनं त्यांच्या सर्वांचाच, ज्यांचा या ठिकाणी सत्कार होऊ शकला नाही, करू शकलो नाही, सर्वांना शुभेच्छा देतो. अभिनंदनाच्या निमित्तानं त्यांच्या कार्याचा आढावा आणि गौरव व्हावा हा तर आपला उद्देश आहे, परंतु आमचा उद्देश हा पण आहे आपल्या ज्युनियर कॉलेजचे जे भावी अभियंते आहेत, जे पुढे भविष्यामध्ये ज्यांचं नाव लौकिक आम्हाला अभिमान आहे, निश्चित वाटणार आहे. परंतु एक आमच्या संस्थेचा उद्देश आहे तर आपल्या प्रशालेचे माजी विद्यार्थी, आपल्या ज्युनियर कॉलेजचे माजी विद्यार्थी आणि आज एक चांगल्या पदस्थ भारत स्तरावरील संस्थेमध्ये बाबा ॲटॉमिक रिसर्च सेंटर या ठिकाणी सायंटिस्ट म्हणून, सी ग्रेड सायंटिस्ट म्हणजे काम करतात. खरं अभिमानाची गोष्ट आहे. अशा मान्यवरांना आपल्याच कॉलेजचे माजी विद्यार्थी आणि आज राष्ट्रीय पातळीवरती त्यांना एक मान आवाज मिळाला आहे. असंच मान्य व्यक्ती आपण या ठिकाणी निमंत्रित केलेले आहे, ते म्हणजे निखिल अनिल कुमार लाड. आम्हाला अभिमान वाटतो की आपल्याच कॉलेजचा विद्यार्थी आपल्या समोर या ठिकाणी उभा आहे. त्यांच्या हस्ते आज पुढील कार्यक्रम किंवा त्यांची प्रेरणा आपल्याला मिळणार आहे आणि हाच आमचा उद्देश आहे का आपल्यामधून जे सध्या ग्राउंडवर आपले सगळे विद्यार्थी बसलेले आहेत असेच चांगले विद्यार्थी घडावेत, इंजिनियर घडावेत, यासाठी आम्ही या पाहुण्यांना या ठिकाणी निमित्त केलेलं आहे. धन्यवाद. या ठिकाणी सगळ्यांचं प्रेमाने स्वागत करतो. यानंतरचं जे काम आहे स्वागत व प्रास्ताविक आपल्या प्रशालेचे प्राचार्य माननीय सावंत सर यांना विनंती करतो की त्यांनी या कार्यक्रमाचं स्वागत व प्रास्ताविक करावं. विद्यार्थी मित्रांनो, आज 15 सप्टेंबर जागतिक अभियंता दिन म्हणून साजरा केला जातो. सर विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिन आपण भारतभर इंजिनियर्स डे म्हणून साजरा करतो. आपल्या जीवनामध्ये इंजिनियर्सना किती महत्त्व आहे हे पावलोपावली आपल्याला अनुभवायला गेले 2 वर्ष मिळालेलं आहे. मित्रांनो, जरी डॉक्टर असला तरी डॉक्टरला जे साहित्य निर्मिती करण्याचं काम हे या सायंटिस्टने केलेलं आहे. ते सर्व सायंटिस्ट इंजिनियर्स असतात किंवा अभियंते असतात. तर हे अभियंते नसते तर आज या कोरोनाच्या महामारीमध्ये आपण कुठे असतो याची कल्पनाही करता येत नाही. क्षणाक्षणाला आपल्याला या इंजिनियर्स लोकांचा उपयोग होतो. अगदी घरापासून कॉलेजपर्यंत जाण्याच्या मोटारसायकल्स असतील, सायकल्स असतील, आपण परिधान करणारे कपडे असतील, डिझाईनच्या काही वस्तू असतील, मोबाईल घरामधल्या वस्तू असतील, बाहेरच्या वस्तू असतील. आता आपण इतका अशी बनलेलो आहे की बसूनच काहीतरी करता आलं पाहिजे. म्हणजे उदाहरणार्थ शेतकरी सुद्धा असा झालाय की घरात बसून बटन दाबलं पाहिजे, मोटर चालू झाली पाहिजे आणि शेतातलं पाणी सर्व ठिकाणी पेलं पाहिजे. इतक्या सुविधा निर्माण करण्याचं काम या अभियंत्यांनी केलेलं आहे. या सुविधा निर्माण झाल्या त्यामुळं आपल्या देशाची, आपली आणि सर्व भारताची प्रगती चांगल्या पद्धतीची झालेली दिसून येते. म्हणून आपला देश जगाच्या पाठीवर अव्वल स्थान निर्माण करण्यासाठी उत्सुक आहे. आता आपण आहेच, पण कदाचित काही पुढल्या वर्षामध्ये आपण सर्व जगावरती राज्य करू अशी क्षमता आपल्या इंजिनियर्स लोकांच्या मध्ये आहे, म्हणजे तुमच्या आमच्यामध्ये आहे. तुम्ही अशाच प्रकारचे चांगले इंजिनियर भारताचे घडावेत आणि आपल्या देशाची तुमच्या हातून चांगली सेवा व्हावी. या स्वागत व प्रास्ताविकाच्या निमित्तानं मी आजच्या प्रमुख पाहुणे माझे मित्र कैलासवासी अनिल लाड यांचे चिरंजीव आणि माझ्या या शाळेचे विद्यार्थी, माजी विद्यार्थी
निखिल लाड यंग सायंटिस्ट, तुम्ही एक आदर्श घ्यावा त्यांचा आणि असंच नाव आपल्या शाळेचं तुम्ही निर्माण करावं, जे या यंग सायंटिस्ट निर्माण केलेलं आहे की ज्यानं कुंडल गावचं नाव त्याचबरोबर लकी प्रशालेचं नाव हे अजरामर केलं. सांगली जिल्ह्यामध्ये हा यंग सायंटिस्ट अतिशय चांगल्या पद्धतीनं काम करेल याची मी ग्वाही देतो भारताच्या सर्व नागरिकांना. कारण का हा कुंडलच्या मातीत तयार झालेला, क्रांतीवीरांच्या मातीत तयार झालेला मुलगा आहे. त्याचबरोबर ज्या शाळेनं आजपर्यंत महाराष्ट्रावर नाव गाजवलेलं आहे अशा शाळेच्या प्रांगणामध्ये तो शिकलेला विद्यार्थी आहे. त्यामुळं दोन्हीचा संगम, क्रांती आणि ज्ञान या दोन्हीच्या संगमातून हा तयार झालेला विद्यार्थी आहे आणि तो नक्कीच भारताचं नाव एक चांगल्या ठिकाणी चमकेल अशी अपेक्षा व्यक्त करतो. आणि या यंग सायंटिस्टचं निखिल लाड यांचं मी प्रशालेच्या वतीनं हार्दिक हार्दिक स्वागत करतो आणि थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. जे प्रमुख पाहुणे लाभलेले आहेत त्यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. श्री निखिल लाड यांना विनंती की त्यांनी आपले विचार व्यक्त करावे. खरं तर पहिल्यांदा ज्या शाळेमध्ये मी शिक्षण घेतलं, तुमच्यासारखा तिथं खाली बसलेलो, तिथलाच मुलाला व्यासपीठावर बोलायची संधी दिल्याबद्दल इथील सर्व शिक्षकांना किंवा तुम्ही वेळ काढून आलेल्या मुलांना माझ्या मनापासून मी आदर व्यक्त करतो तुमचा. कारण मला आठवतंय लास्ट टाइम ज्यावेळी 2010 साली मी इथं शिकत होतो, कुलकर्णी मॅडमचा इंग्लिशचा क्लास असायचा, पण आम्ही त्यावेळी 10वीला होतो. SR पाटील सर असायचे. लास्ट टाइम या स्टेजवर आलेलो की उशिरा आलो म्हणून का ह्याचं कारण द्यायसाठी या स्टेजवर आम्हाला प्रत्येकाला असं ओळीनं येऊन सगळ्या मुलांसमोर बोलायला लावलेलं. तिथून चालू झालेला प्रवास, त्या प्रमुख पाहुणे म्हणून इथं उपस्थित झालो मी. हा प्रवास घडलो कसा, यात माझ्या जसं आई वडिलांचा तसेच माझ्या शिक्षकांचा किंवा माझ्यावर जे प्रेम करणारे लोक आहेत त्यांचा खूप मोठा मोलाचा वाटा आहे. अशा शाळेमध्ये मला बोलवून प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहायचा बद्दल बोलवल्याबद्दल मी पुन्हा एकदा आपल्या लकी शाळेचा आणि येथील सर्व मान्यवरांचा आभार व्यक्त करतो. खरं तर आज 15 सप्टेंबर आहे. विश्वगुंडम विश्वेश्वरय्या यांचा आज जन्मदिन आपण भारतभर एक इंजिनियर्स डे म्हणून साजरा करतो. खरं तर सांगायला गेलं तर त्यांच्यासारखा एक मोठा हुशार म्हणजे ज्यांना भारतरत्न मिळाला, भारत सरकारने 1955 साली भारतरत्न देऊन गौरव केलेल्या एखाद्या मोठ्या इंजिनियरच्या कर्तृत्वाच्या म्हणजे ज्याचे छाप पाडली पूर्ण देशभर, त्याच्या जन्म आपण ग्रामीण भागातील एकतर राहतो की 11-12वी सुरुवातीला आपण आपला फोकस असतो की कुठेतरी इंजिनिअरिंग करणं, कुठेतरी डिग्री करणं कुठली तरी किंवा MBBS करणं. तर मी स्वतः ज्या फेज मधून गेलो त्यातून मला बरेच काहीतरी आउटकम किंवा लर्निंग्स मिळाले. त्यामध्ये मी सांगेन की जर कमी वयामध्ये आपल्याला बऱ्यापैकी चांगला गायडन्स जर भेटला तर आपल्यातले मुलं सर कुठेही मागं पडू शकणार नाहीत. कारण मी ज्या 2018 साली BRC मध्ये ज्यावेळी इंटरव्ह्यूला द्यायला गेलेलो त्यावेळी सर मला पहिला प्रश्न विचारला की विच IIT यू आर फ्रॉम. तर ऍक्च्युअली मी तुमच्यासारखाच इथंच सामान्य मुलगाच जो इथल्याच लोकल कॉलेजमधून डिग्री कंप्लीट केलेली, पण थोडंसं अनावधानानं आपल्याला असतं की एक जॉब किंवा अशा रिलेटेडच करिअरमध्ये मी पण गुंतलेलो, त्यामुळे बाहेर जगामध्ये काय चाललंय किंवा बऱ्याच गोष्टीची कमतरता होती. खरं तर प्रॉपर गायडन्स जो म्हणतात तो मला ग्रॅज्युएशन झाल्यानंतरच मिळाला, त्यामुळेच बऱ्यापैकी गोष्टी चेंज होत गेल्या. मला पहिल्यांदा इथं आलेल्या मी म्हणजे मुलांना मला एवढंच सांगायचं वाटेल की तुमचं हे वय जे आहे त्या वयामध्ये तुम्ही जेवढं दंगामस्ती करता याच्यापेक्षा तुम्ही स्वतःला एक 10 वर्षामध्ये कुठं बघता यामध्ये बरंच तुमचं पुढचं आयुष्य डिपेंड आहे. कारण अर्ली स्टेजमध्ये जर एखादा अवेअरनेस किंवा एखादी गोष्ट जर तुम्हाला समजली किंवा कळाली तर येणारा काळ हा तुमच्यासाठी एवढा सुवर्ण अक्षराने लिहिलेला असेल की तुम्हीच त्याबद्दल कल्पना नाही करू शकत. कारण सर मी तुमच्यासारखा ज्यावेळी इथं बसलेलो असायचं त्यावेळी वाटायचं की असंच कधीतरी आपल्याला कार्यक्रमाला बसलेलो आम्ही असायचं की पुढे येऊन बोलावं वाटेल किंवा कधीतरी संधी मिळेल वगैरे. त्यासाठी काहीतरी करावं ही जिद्द आधीपासून मनात होती, पण गायडन्स म्हणा किंवा काय म्हणा शिक्षकांचा वगैरे सहकार्य भरपूर लाभायचं. पण बाहेरच्या जगामध्ये जर कॉम्पिटिशन मध्ये आपल्याला टिकायचं असेल तर आपल्याला स्वतःहून काही गोष्टी शिकाव्या लागतील किंवा काही गोष्टींचं लर्निंग हे स्वतःच ठेवावं लागेल. पहिलं तर मी सांगेन की 11-12वीची जी मुलं असतील तर त्यांनी आपल्या
करिक्युलम मध्ये ज्या तुमच्या सीईटीच्या कॉम्पिटेटिव्ह एक्झाम ज्या आहेत त्याच्याकडे एक करिअर न बघता तिथून पुढे तर तुमच्या करिअर आयुष्याला सुरुवात आहे. खरं तर मी जिथं काम करतो तिथं फक्त इंजिनियर्स लोकच काम करत नाहीत, तर डिग्री म्हणजे वेरियस शाखांमधून डिग्री घेतले, जसे BA असेल किंवा BSc असेल की बाकीच्या ज्या शाखा आहेत तिकडेही तुम्ही तेवढ्याच हे न बघावं की असं काही नाहीये की सर मला ज्यावेळी तिथं गेलो, मी ज्या सायंटिफिक ऑफिसर C म्हणून काम करतो ना, तर माझ्या बरोबरच BA वाली पण लोक आहेत, BSc वाली पण लोक आहेत. तिथं कोणताही त्यामध्ये फरक नाही राहत की असाच की स्पेसिफिक इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड पाहिजे किंवा काही पाहिजे असा. फक्त करायची आपल्यात जिद्द पाहिजे. मला आठवतंय सर सांगायचे की कोणत्याही गोष्टीत तुम्ही करिअर करा, पण तिथं तुम्ही टॉपचं करिअर करा. प्रत्येक गोष्टीची कुठून तरी सुरुवात होते, ही तुमच्या आयुष्याची एक इथून पुढची होणारी वाटतं की तुम्ही इथूनच एखादा टार्गेट ठेवून, मग ते कोणतंही असू दे, असं इंजिनिअरिंग मध्ये बॅकग्राऊंड असं करिअर करणं असू दे किंवा कोणत्याही शाखेत असू दे. आता तुम्ही टेक्निकल मुलं आहात किंवा सायन्सची मुलं आहात तर एकतर B किंवा A ग्रुप एवढंच करिअर तुम्ही फोकस ठेवू नका की तिथून पुढे बऱ्याच याच्यामध्ये तुम्हाला चांगलं करिअर करून आयुष्यात पुढं मोठं होऊन दाखवण्याची एक संधी तुमच्याकडून आहे. फक्त तुम्हाला थोडंसं त्यासाठी धडपड करावी लागेल. मी थोडा माझा परिचय सांगतो की 2010 साली मी इथून 10वी उत्तीर्ण झालो. 2012 साली मी पुन्हा परत इथं कॉलेज कम्प्लीट केलं. त्यानंतर मी अण्णासाहेब डांगे कॉलेजमध्ये माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. ज्यावेळी तुमच्यासारखं 11वी 12वीला असतो त्यावेळी हीच मनात धाकधूक होती की सीईटीला मार्क्स पडतात का नाही किंवा काय. त्यावेळी आमच्या वेळी सीईटी होती, तर त्यात पण अपेक्षित मार्क्स पडले, पण एवढे पडले नाहीत की चांगल्या कॉलेजला हे मिळावं किंवा काय मिळावं. आहे इथूनच ठरवलं की त्यावेळी की आहे या कॉलेजचा सपोर्ट घेऊन काहीतरी आयुष्यात चांगलं करायचं. पण बरीच आव्हानांना सामोरं जात शिक्षकांचं मार्गदर्शन घेत की कळालं की ह्याच्यापेक्षाही मोठं काहीतरी बाहेर असतं. बऱ्याच गोष्टी स्वतः लर्न केल्यामुळे शिकलो किंवा काय झालं, यामुळं कसं झालं की देशामध्ये किंवा जगामध्ये काय चाललंय किंवा काय नाही याकडे ज्यावेळी तुम्ही स्वतःहून बघशीला त्यावेळी तुम्हाला तुमची खरी व्हॅल्यू कळेल आणि तिथूनच तुम्हाला एक प्रेरणा मिळेल. 2016 साली मी 16-17 साली मी माझं ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं. त्यावेळी मी तसाच होतो की माझं कॅम्पस प्लेसमेंट वगैरे पण झालेली, पण सर मला पण मी कन्फ्युजिंग स्टेज मध्येच होतो. जशी नॉर्मल लोक मुलं असतात की काय करावं पुढं, ग्रॅज्युएशन झाल्यानंतर जॉब करावा का काय करावा. माझ्या पप्पांचा 2013 साली मृत्यू झाल्यामुळं मला थोडंसं घरची पण माझी जबाबदारी होती, पण त्यावेळी माझ्या आई वडिलांनी मम्मीनं वगैरे सपोर्ट केल्यामुळं मी ग्रॅज्युएशन ऍप्टिट्यूड टेस्ट गेट जी एक्झाम असते त्यासाठी मी हैदराबादला कोचिंगसाठी गेलेलो. तिथून माझा स्कोअर चांगला आल्यामुळे मला BRC मध्ये इंटरव्ह्यूची संधी मिळाली. सुरुवातीला तिकडून मी सायंटिफिक ऑफिसर B म्हणून तिथं 2018 साली रुजू झालो. इथं काम करत असताना माझा म्हणजे मोठ्या मोठ्या सायंटिस्टशी संबंध आला. कळालं की आपण कुठं आहे ऍक्च्युअल मध्ये आणि ऍक्च्युअल मधील कॉम्पिटिशनचं वर्ड काय आहे. ऍक्च्युअली सर ह्या गोष्टी करताना मला थोडाफार वेळच झाला, कारण ग्रॅज्युएशन नंतर माझं 1 वर्ष पूर्ण नंतर गेलं. नॉर्थ साईड किंवा साऊथ साईडची जी मुलं आपण म्हणतो IIT मधून पास आउट वगैरे, ह्या मुलातून आपल्या मुलाचं फार काही फरक राहत नाही. कारण आता मी त्या लोकांबरोबर काम करतो, एवढाच फरक आहे की त्या लोकांना एखाद्या गोष्टीचं ज्ञान म्हणा किंवा म्हणा अर्ली स्टेज मध्येच असतं किंवा ते टार्गेटेड ओरिएंटेड काम करत असतात. उलट मी तर म्हणेन आपल्या इकडची जी मुलं आहेत ती सुरुवातीला तिकडून मी सायंटिफिक ऑफिसर B म्हणून तिथं 2018 साली रुजू झालो. इथं काम करत असताना माझा म्हणजे मोठ्या मोठ्या सायंटिस्टशी संबंध आला. कळालं की आपण कुठं आहे ऍक्च्युअल मध्ये आणि ऍक्च्युअल मधील कॉम्पिटिशनचं वर्ड काय आहे. ऍक्च्युअली सर ह्या गोष्टी करताना मला थोडाफार वेळच झाला, कारण ग्रॅज्युएशन नंतर माझं 1 वर्ष पूर्ण नंतर गेलं. नॉर्थ साईड किंवा साऊथ साईडची जी मुलं आपण म्हणतो IIT मधून पास आउट वगैरे, ह्या मुलातून आपल्या मुलाचं फार काही फरक राहत नाही. कारण आता मी त्या लोकांबरोबर काम करतो, एवढाच फरक आहे की त्या लोकांना एखाद्या गोष्टीचं ज्ञान म्हणा किंवा म्हणा अर्ली स्टेज मध्येच असतं किंवा ते टार्गेटेड ओरिएंटेड काम करत असतात. उलट मी तर म्हणेन आपल्या इकडची जी मुलं आहेत ती इतकी हार्ड वर्किंग आहेत किंवा एक मॅच्युअर लेवल त्यांच्यामध्ये इतकी जास्त आहे की लॉंग टर्म साठी हीच मुलं या स्पर्धेच्या युगात टिकतात. 2021 साली मी आता मार्च मध्ये माझं एक पेटंट बिल झालेलं आहे, त्यामुळेच मला भारत सरकारचा आता यंग सायंटिस्ट अवॉर्ड मिळाला. सांगायचा यामागचा हेतू एकच आहे की तुमच्यासारखाच इथं बसलेला एक सामान्य मुलगा एक स्वप्न बघतो आणि त्या स्वप्नासाठी केलेली धडपड, त्यासाठी शिक्षकांचा सपोर्ट असेल, आई वडिलांचा असेल आणि कुणाला बऱ्याच लोकांचा. यामधून मला एवढंच सांगायचं आहे की तुम्ही स्वतःला एखादा अपयश आलं किंवा याला म्हणून खचून जाऊ नका. स्वतःला आपण 10 वर्षानं 5 वर्षानं कुठं बघताय किंवा त्यापेक्षा सर्वात आता तुमच्याकडे काय आहे आणि तुम्ही काय करू शकता
याकडे जर तुम्ही बघून तुमची पुढची वाटचाल जर चालू ठेवली तर नक्कीच तुम्हाला एक दैनिकवान यश मिळेल. खरं तर मी सरांना बोलणारच होतो की सर मी अनअकॅडमीवर पण लेक्चर्स म्हणून घेतो. माझ्याकडे 12वी जी जेई ऍडव्हान्स किंवा जी मुलं आहेत तिथं मी टीचिंग करतो. मला तर अशा मुलांचा म्हणजे एकत्र असं 12वीची किंवा तुमची असेल तर असं क्लासमध्ये बसून मला त्यांना डिटेल सांगायला असं आवडेल की खरं तर करिअरच्या संधी. आता हा प्लॅटफॉर्म तेवढं बोलण्याला तेवढं आपल्याला वेळ पण नाही आहे सध्या. त्यामुळे मी फक्त एवढंच सांगेन की तुम्हाला जे करायचं आहे करिअर त्यामध्ये तुम्ही टार्गेट ओरिएंटेड देऊन लक्ष देऊन काम करा आणि तुम्हाला मी पुढच्या इथून 12वी वाटचालीस शुभेच्छा देतो. पुनश्च एकदा मला इथं बोलवल्याबद्दल इथील सर्व मान्यवरांचे आणि तुमच्या सगळ्यांच्या वेळात वेळ काढून उभा इथं बसल्याबद्दल तुम्हा विद्यार्थ्यांचे आभार मानतो. आणि कृतीशील माणूस आहे. वक्ता आणि कौशल्य या ताळमेळ असणं हे फार वेगळं म्हणता येईल. ते आपण अनुभवला आहात. खरोखर आमच्या अपेक्षेपेक्षा आहे. आम्हाला अभिमानच आहे का आमचे वकीलदार आणि अत्यंत महत्वपूर्ण या ठिकाणी आपले विचार व्यक्त केले आहेत. प्रामुख्याने त्यांनी जे आपल्या अनुभवातून सांगितलं, ग्रामीण भागातील विद्यार्थी प्रमुख विद्यार्थी हा राष्ट्रीय पातळीवरील नॅशनल लेवलच्या ज्या संस्था आहेत त्या ठिकाणी चांगल्या पदावर चांगल्या मानाने पुरस्कार घेऊन अशा पद्धतीने त्याची निवड होते. विद्यार्थी मित्र खरोखर अत्यंत महत्वाची प्रेरणा आहे. त्यांनी अपेक्षा व्यक्त केल्या. ग्रामीण भागातील विद्यार्थी कमी पडत नाही. फक्त गरज आहे ती जिद्द आणि परिश्रमाची. आणि मला बाळासाहेब खात्री आहे का आमच्या लक्ष्मणराव तुलसी नियोगाल्याचे विद्यार्थी तुम्ही जसा या ठिकाणी आलात भविष्यात निश्चितच तुम्हाला हे गौरव सांगतील तर आम्ही पण लकीचा ब्रँड आहे. लकी नियोगाल्याचे प्रॉडक्ट आहे आणि निश्चित आम्हा सर्वांना खात्री आहे त्या भविष्यात आमचे विद्यार्थी जिद्द आणि परिश्रमात बोलावं चांगलं नाव लवकर करतील. तसेच बाळासाहेबांनी सांगितलेलं आहे का त्यांच्याकडे अनुभव भरपूर आहे. पीजी झालेले आहेत, सायंटिस्ट आहेत, मोठ्या संस्थेत आहेत आणि एक त्यांची तळमळ आहे ग्रामीण विद्यार्थी मागे पडू नये म्हणून जुनी संबंधीचे मार्गदर्शन आहे. आज आपल्याला अपुरा पडला. भविष्यात निश्चित ते आमच्या रिक्वेस्टला मान देतील. त्यांना आपण पुन्हा निमंत्रित करू आणि आता सध्याच्या प्रमाणामध्ये 12वी सायन्सला विद्यार्थी टेक्निकलला त्यांना समुद्रपणे गायडन्स करतील जेवी संबंधित अशी मी त्यांच्याकडून अपेक्षा करतोय. विद्यार्थी मित्र पुन्हा एकदा राजसाहेबांनी आपल्याला प्रेरणादायी विचार आणि आपल्या उद्योगाबद्दल आजच्या आपण पाहण्याचं खरोखर धन्यवाद व्यक्त करतो. आणि यानंतर आपल्या जुन्नर कॉलेजचे प्राध्यापक एम पवार सर यांना विनंती करतो की या कार्यक्रमाचं शेवटचा जो भाग आहे आवाज करावं. एम पवार सर. आजचा हा दिवस मोक्षगुंडम विश्वेश्वरय्या यांचा जन्मदिवस अभियंता दिन म्हणून साजरा करतो. या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून निखिल लाड, त्याचबरोबर त्यांचे मित्र ऋतुराज पवार, संस्थेचे सन्माननीय संचालक माननीय एम ए पाटील सर, मुख्याध्यापक व आमचे मार्गदर्शक ए एस सावंत सर, उपमुख्याध्यापिका कुलकर्णी मॅडम, उपप्राचार्य पागे सर, एमसीव्हीसी विभाग प्रमुख कुंभार सर, पर्यवेक्षक, सर्व विभागाचे विभाग प्रमुख, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी, विद्यार्थिनी या सर्वांचे मी आभार मानतो व कार्यक्रम संयोजकांच्या वतीने हा कार्यक्रम संपला असे मी जाहीर करतो. धन्यवाद. यानंतर जुन्नर कॉलेजचे विद्यार्थी